युवकांना या ठिकाणी प्रवेश करायचा होता। केळवंडी, आगसखान, पिंपळगाव टप्पा या सर्वांचे या ठिकाणी स्वागत। हॅलो, यानंतर विनंती आहे केंद्रीय मंत्री पंचायत राज, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य मंत्रालय, भारत सरकार, नामदार प्राध्यापक SP बघेल साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील। जोरदार टाळ्याने आपण साहेबांचं स्वागत करूया। 222 शेवगांव पाथड़ी विधानसभा मतदार संघ के भारतीय जनता पार्टी और महायुति गठबंधन की अधिकृत उम्मीदवार आमदार मुनका ताई जी के इस चुनावी सभा के मंच पर उपस्थित माजी मिनिस्टर, वर्तमान सदस्य विधान परिषद, एक अंग्रेजी में कहावत थी कि है वर्दी सन ऑफ ए वर्दी फादर, मैं थोड़ा संशोधन करना चाहूँगा, वर्दी डॉटर ऑफ ए वर्दी फादर, एक योग्य पिता की योग्य पुत्री बहन पंकजाताई मुंडे जी, आमदार मोनिका ताई, गुजरात के MLA महेश जी, श्री नवनाथ जी पडलकर, प्रदेश सचिव भारतीय जनता पार्टी, BJP नेता भाई सुरेंद्र गांधी जी, जिनके पिताजी के साथ मुझे MP रहने का मौका मिला, श्री अशोक चौरमले जी, राष्ट्रवादी, शिवनाला पुंदे जी, जिला उपाध्यक्ष, बुजुर्ग नेता बापू साहब भोसले जी, मृत्युंजय गर्जे जी, श्री बापू नाना पाटेकर साहब, RPI पार्टी के नेता सुनील सालवे जी, अभय जी अवार्ड, श्री मृत्युंजय गर्जे, और हमारे महायुति के सभी नेतागण और धरती पर बैठे हुए धरती पुत्रों, धरती का सीना चीर कर दुनिया का पेट भरने वाले हमारे किसान भाइयों बहनों, बुजुर्गों, नौजवान साथियों, माताओं बहनों, बच्चों, पत्रकार साथियों, मेरा सौभाग्य है कि मैं सबसे पहले संत श्री भगवान बाबा, छत्रपति शिवाजी महाराज, संत श्री बामन भाऊ, ज्योतिबा फुले साहब, स्वर्गीय राजीव रामले जी और शोषितों, पीड़ितों, वंचितों, गन्ना कटाई के मजदूरों के मसीहा श्री गोपीनाथ मंडे और इस देश के करोड़ों गरीबों, किसानों, दलितों, पिछड़ों, अल्पसंख्यकों और मेहनतकश मजदूरों के मसीहा परम पूज्य बोधसत्व भारत रत्न बाबा साहब भीमराव अंबेडकर जी, शिक्षा के अग्रदूत ज्योतिबा फुले और प्रातः वंदनीय पुण्य श्लोका लोक माता महारानी अहिल्याबाई होलकर के चरणों में प्रणाम करके अपनी बात कहने का मैं प्रयास करता हूँ। मेरा सौभाग्य कि मुंडे जी के साथ मुझे काम करने का अवसर मिला। बहुत असामयिक मृत्यु थी उनकी, वो कोई उम्र नहीं थी, एक दुर्घटना है। उनकी मौत पर मुझे एक शेर याद आ रहा है कि बड़े शौक से सुन रहा था जमाना, तुम ही सो गए दास्तान कहते कहते। यदि उनकी यह असामयिक मृत्यु नहीं होती तो मैं अपने राजनीतिक अनुभव के अंदाज पर यह कह सकता हूं कि भारत के राजनीति का कोई बड़े से बड़ा पद पर वो पहुंचने की क्षमता रखते थे और उनको पहुंचाने में हम लोग भी अपने परिवार के मुखिया होने के कारण उनकी मदद करते हैं। मैं प्रातःवंदनीय पुण्य श्लोका लोक माता अहिल्याबाई होलकर के वंश का होने के नाते उनके चरणों में प्रणाम करना चाहूँगा। जो जात, वर्ग, क्षेत्र, धर्म अपने पुरखों का सम्मान नहीं करता है वो कभी आगे नहीं बढ़ता। ऐसी जयंतियों से जागृति आती है, जागृति से सोच बदलती है, सोच से संघर्ष करने की क्षमता होती है, संघर्ष से सत्ता मिलती है, सत्ता से इतिहास मिलता है, फिर इतिहास ऐसे ही 31 मई को पढ़ा लिखा, समझा और सराहा जाता है। मुझे याद है कि पंकजा मुंडे और मैं
मुझे याद है मैं आगरा से सुबह ट्रेन से दिल्ली, दिल्ली से जहाज़ से पूना, पूना से मैं और पंकजा जी हेलीकॉप्टर से चौड़ी, फिर चौड़ी से हेलीकॉप्टर से पूना, फिर पूना से मैं जहाज़ से दिल्ली, और दिल्ली से मेट्रो से मैं अक्षयधाम, और अक्षयधाम से कार लेके आगरा पहुंचा था। ये मेरी ज़िंदगी का एक दिन का सबसे लंबा दौरा, और पंकजा जी के हेलीकॉप्टर की वजह से ये सब हो पाया था। तो शिवाजी महाराज हों या ज्योतिबा फुले हों या अहल्याबाई हों, ये हमारे साझे पुरखे हैं, और हमें उनका सम्मान फिर पुरखे ऐसे हों जिन्होंने गन्ना कटाई किसानों के हक और हुकूक के लिए बड़ा काम किया हो, शिक्षा के अग्रदूत रहे हों, संविधान के निर्माता रहे हों, और अहल्या जी जिन्होंने 12,776 टूटे हुए मंदिरों का जीर्णोद्धार कराने का काम किया हो, जिसमें सारे ज्योतिर्लिंग हों, सारी शक्तिपीठें हों। और ये टूटे हुए उनको विरासत में इसलिए मिले थे कि 1192 हमारे इतिहास के लिए बड़ा खराब साल है, जब मोहम्मद गोरी ने पृथ्वीराज चौहान को हरा दिया। गोरी ने तोड़े, फिर कुतुबुद्दीन ऐबक ने तोड़े, फिर इल्तुतमिश ने तोड़े, फिर रजिया ने तोड़े, फिर बलबन ने तोड़े, फिर अलाउद्दीन खिलजी ने, मोहम्मद खिलजी ने, जलालुद्दीन खिलजी ने, फिरोज तुगलक ने, मोहम्मद तुगलक ने, गयासुद्दीन तुगलक ने, फिर सिकंदर लोदी ने, बहलोल लोदी ने, इब्राहिम लोदी ने, इसके बाद बाबर ने, हुमायूं ने, अकबर ने, जहांगीर ने, शाहजहां ने, और औरंगजेब में। मैं आगरा का एमपी हूँ, तो मेरे से ज़्यादा औरंगजेब को कौन जानता होगा, और आप महाराष्ट्र के हैं, आपसे ज़्यादा औरंगजेब को और शिवाजी को कौन जानता होगा। ये सब हमें टूटे हुए विरासत में मिले थे, लेकिन इनको बनाने का काम, इनका जीर्णोद्धार कराने का काम हमारी दादी, हमारी नानी अहल्याबाई होलकर ने करने का काम किया था। मैं महायुति सरकार का आभार प्रकट, धनगर समाज का एक छोटा सा कार्यकर्ता होने के नाते मैं आभार इस सार्वजनिक मंच से कहना चाहूँगा कि उन्होंने गुलामी के प्रतीक अहमदनगर का नाम बदलकर अहल्या नगर रखने का काम किया है, और पड़ोस ज़िले में गुलामी का प्रतीक हटा करके संभाजी महाराज नाम रखने का काम किया है। मुझे मेरे एक कार्यकर्ता ने बताया कि पवार साहब यहाँ आए थे, तो एक मुस्लिम भाई ने कहा कि आपको अहमदनगर हटा के अहल्या नगर हटा के अहमदनगर करना चाहिए। कायदे में वोटों की तुष्टीकरण के लिए अपने पुरखों को नहीं भूलना चाहिए। लेकिन सुना है कि पवार साहब ने कहा कि यहाँ के आमदार को जिता दोगे तो नाम बदलने के बारे में सोचेंगे। मैं बहुत चुनौती किसी को नहीं देता हूँ, लेकिन मैं एक बात ज़रूर कहना चाहूँगा, सरकार बनेगी तो कोई इस नाम को छू नहीं सकता, लेकिन एक आमदार की हैसियत नहीं है कि वो प्रातः वंदनीय पूर्ण श्लोका लोक माता अहल्याबाई होलकर के नाम को बदलने की कोशिश करें। ऐसे बदलने का कभी प्रयास होगा, शायद यही बात बगल के ज़िले में जहाँ संभाजी महाराज रखा है, शायद ऐसा का। मैं वो बहुत राजनीति में मेरे से बड़े हैं, मुझे 7 बार एमपी रहने का सौभाग्य उनके साथ मिला है, लेकिन फिर भी मैं कहना चाहूँगा कि वोटों की तुष्टीकरण के लिए कभी अपने पुरखों को नहीं भूलना चाहिए। और ऐसे नाम बदलने की कुचेष्टा किसी ने अगर कोशिश भी की है तो फिर ईंट से ईंट बजा दी जाएगी, कोई अहल्यानगर का नाम बदलने के बारे में सोच भी नहीं सकता। तो मुझे लगता है कि पंकजा जी को स्टार प्रचारक हैं, उनको बहुत जगह जाना, मेरी बड़ी इच्छा थी कि मैं उनसे पहले ही बोल लूँ, उनके आने से पहले। और मैं हमेशा चाहता हूँ कि वीआईपी जो चीफ गेस्ट हो उसको एक दिन में 7-8 सभाएं करनी पड़ती हैं, तो हमें उनको पूरा समय देना चाहिए। लेकिन मैं महाराष्ट्र सरकार का धन्यवाद देना चाहूँगा। मैं दुग्ध विकास, फिशरी, एनिमल हस्बेंड्री, पशुपालन, डेयरी और पंचायती राज का मंत्री हूँ। महाराष्ट्र सरकार का धन्यवाद देना चाहूँगा कि किसान जो दूध को बहाने के दृश्य अक्सर मैं टेलीविज़न पे देखा करता था, 7 रुपये लीटर बढ़ा करके उन्होंने किसान के आंसुओं को पोंछने का काम किया है। 7.5 हॉर्स पावर की हमारी जो मोटर है उसको बिल माफ़ करने का काम किया है, और धनगर समाज के लिए लगभग 20 योजनाओं को लागू करने का काम किया है। इसके अलावा किसानों को सरकार आने पर जो आप ला ही देंगे,
कर्जा मुक्त करने का काम हमारी सरकार करने का प्रयास करेगी। और मुझे लगता है सबसे ज़्यादा ताली कर्जा माफ़ी पर ही बनी है। तो फिर हमारा तो ये घोषणा है कि हम कर्जा माफ़ी करेंगे। तो कर्जा माफ़ी करेंगे तो मैं हमेशा कहता हूँ पंकजा जी कि यदि इस देश में जातवाद ना होता, इस देश में क्षेत्रवाद ना होता और गोत्रवाद ना होता और कट्टर धार्मिक अल्पसंख्यक मुस्लिम कट्टर ना होते, केवल मोदी जी के और हमारे शिंदे साहब की कल्याणकारी योजना के लाभार्थी अपने परिवार के साथ वोट डाल दें तो महायुति के सभी प्रत्याशी महाराष्ट्र के चुनाव जीतने का काम करेंगे। और यदि मुंह खाए तो आंखें झुकना चाहिए। यदि 5 किलो गेहूं चावल हम खाते हैं तो आंखें झुकना चाहिए। हम सड़क पर शौच करती थी महिलाएं, आज इज्जत घर है तो हमें आभार प्रकट करना चाहिए। अगर लाडली योजना में 1500 रुपये 18 से लेकर 60 साल की महिला को आ रहे हैं तो महिला सशक्तिकरण का सबसे बड़ा उदाहरण यदि द्रौपदी मुर्मू को राष्ट्रपति बनाने का है तो उसके साथ ये 1500 रुपये प्रति माह आएंगे। तो इससे भावनाओं से कपड़े नहीं आते हैं, भावनाओं से फीस नहीं, भावनाओं से दवाई नहीं, इसके लिए पैसे की ज़रूरत होती है। तो वो पैसे 1500 रुपये 60 साल तक आएंगे। इसके लिए मैं धन्यवाद देना चाहूँगा। ये मैदान बड़ा है। इस मंच के बराबर अगर किसी किसान के ज़मीन होगी तो फसल हो या ना हो 2-2 हज़ार की 3 किस्तें उसको आ रही होंगी। हम गांव के लोग हैं, हम बीमारी को 2 दिन नोटिस में नहीं लेते हैं, तीसरे दिन चाय में काढ़ा से जुकाम ठीक करते हैं और फिर अपनी हैसियत के अनुसार डॉक्टर के पास जाते हैं। डॉक्टर कहता है 5 दिन का एंटीबायोटिक कोर्स। हम गरीब लोग कहते हैं कि भाड़ में जाए तुम्हारा कोर्स, हम पे तो 50 रुपये हैं, इसमें जितनी दवाई आती हो उतनी दो। तब वो बिना रैपर की नीली पीली गोली देता है। हम सबको मरना है लेकिन 50 करोड़ लोग आयुष्मान कार्ड धारक इलाज के अभाव में नहीं मरेंगे। उन्हें जेवर नहीं बेचना पड़ेगा, उन्हें ज़मीन नहीं बेचनी पड़ेगी, उन्हें कर्जा नहीं लेना पड़ेगा। मेरी दादी और माँ की आंखें मोतियाबिंद धुएं से हो गई थी, आज उज्ज्वला का सिलेंडर उनके पास है। मैं बस एक उदाहरण देके बात कहना चाहूँगा। मैं पुलिस में था, मैं छुट्टी पाया, मैंने अपनी माँ को रात में 5 बार उठकर कंडों पर दूध गर्म करते बच्चों के लिए देखा। तो उन्होंने कहा, मैंने कहा आप तो रात में सोई नहीं। तो उन्होंने कहा ना तो सिलेंडर है और ना वो क्या कहलाता है थर्मस है। तो मैं छुट्टी से वापस गया, वर्दी पहन के गया और एक गैस एजेंसी से मैंने कहा कि मुझे सिलेंडर चाहिए। उन्होंने कहा फॉर्म भर दो। मैंने कहा कब आऊँ? बोले 5 साल बाद पूछने आना। तो मुझे अपनी वर्दी पर लगा थोड़ा सा शक। मैंने उनका कार का नंबर नोट कर लिया और मोटर व्हीकल एक्ट के अनुसार हफ्ते में 10 बार चालान किया। उसने मुझे इतवार को बुलाकर गैस का सिलेंडर दिया। भरा हुआ सिलेंडर लेके जब मैं छुट्टी लेके अपनी माँ के पास गया तो उन्होंने कहा इससे अच्छी गिफ्ट दुनिया में कोई हो नहीं सकती है, क्योंकि रात में जब चूल्हा जलाना पड़ता है तो गीला ईंधन होता है तो बहुत परेशानी होती है। मैं कुछ साल बाद पुलिस छोड़ने के 5 साल में एमपी हो गया तो गैस के सिलेंडर का हम लोगों को कोटा था, 70 या 60 मिलते थे साल में, लेकिन वो क्षेत्र में मिलते थे। मेरा भतीजा मेरे क्षेत्र से बाहर रहता था तो मैंने मैनपुरी के एमपी को चिट्ठी लिखी कि कृपया एक गैस का कूपन मेरे भतीजे को दे दें। तो उन्होंने उसके पीछे लिखा कि तुम पहले मेरे साढ़ू को जब सिलेंडर अपनी लोकसभा में दोगे तब मैं तुम्हारे भतीजे को दूंगा। तो एक एमपी दूसरे एमपी के साथ बार्गेनिंग कर रहा था। आज नरेंद्र मोदी जी ने अंतिम आदिवासी महिला को गैस सिलेंडर देने का काम किया है। तो मुझे लगता है कि ये अगर योजनाएं गिनाऊंगा तो बहुत लंबा भाषण हो जाएगा। हम धनगरों की एक आदत है, या तो भेड़ों ने हमसे सीखा या हमने भेड़ों से सीखा कि हम जहाँ जाते हैं वहाँ इकट्ठे जाते हैं। अगर कुएं में भी गिरते हैं तो इकट्ठे गिरते हैं, तो हम बंटते नहीं हैं। और जैसा योगी आदित्यनाथ ने कहा है कि जो बटेंगे वो कटेंगे, इसलिए मैं अहल्यानगर नाम रखने पर जो सम्मान दिया है, गुलामी के प्रतीक अहमदनगर को हटाने का काम जिस सरकार ने किया है, तो हम लोग बड़े खानदानी लोग हैं। अगर कोई हमारे लिए हम कर्जा लेते हैं और मरने वाले होते हैं तो बच्चे को कह के जाते हैं कि मेरे मरने के बाद भी कर्जा दे दें, ये धनगरों का स्वभाव है, ये कर्जा दे देना। इसलिए कोई हमें यूपी की कहावत में पूड़ी देता है तो उसके ऊपर हम मिठाई रख करके लौटाने का काम करते हैं।
यदि भारतीय जनता पार्टी गठबंधन की सरकार ने अहमदनगर का नाम अहिल्यानगर रखने का काम किया है तो कृतज्ञता ज्ञापित करते हुए हमें 20 तारीख को होने वाले चुनाव में मोनिका बहन के नाम के आगे कमल के सामने वाली बटन दबा करके इस एहसान को चुकाना है। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद जी सर जी। यानंतर आपल्या सर्वांच्या नेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे। पंकजाताई बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा, पंकजाताई बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा। शेवगाव तुम्ही ओ ए पुट्टे काळा शर्ट, ओ काळा शर्ट, ए काळा शर्ट, मी ताईला निवडून आले ना, पंगे घेऊ नका, बसा गपचूप। तुम्ही आता मुलीकडचेत, हा मान द्या दुसऱ्याला, काय बिघडते। आमच्या या मोनिका ते पाहते, हा हात मोडला, या बाजूला या, हे ऑपरेशन झालंय माझं। शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत महायुतीच्या अधिकृत उमेदवार ज्यांनी आपले 10 वर्ष झाले का, 2 टर्म झाले, ज्यांनी 10 वर्ष आपले आमदार म्हणून काम केलेलं आहे ते माझ्या सहकारी मोनिकाताई राजळे यांच्या प्रचारार्थ या मंचावर या ऐतिहासिक शेवगाव पाथर्डी, मी दोन्ही नाव घेतले कारण तिकडची सभा होऊ शकली नाही त्यामुळे इकडूनच भाषण करायले। शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या या सभेला महायुतीच्या उपस्थित केंद्रीय मंत्री जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत SP बघेलजी, मंचावर उपस्थित आमदार गुजरातवरून आलेत, गुजरातवरून बघायला पाथर्डी काय करायले, महेश भाई कासवाल मंचावर उपस्थित, नगर पालिकेच्या निवडणुकाच नाही झाल्यामुळं अजूनही नगराध्यक्ष म्हणता येईल का, तालुकाध्यक्ष मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय काका आवाड, धनंजय भडे, अशोकराव चोरमले, नवनाथ पडळकर, सुनील साळवे, आमचे RPIचे जिल्हाध्यक्ष। मी तुमचा सत्कार घेणार आहे बरं का, आपल्याला फोटो काढायचे म्हणून थांबले, कारण काय ते भाषण या करायला होते ना। आणि सगळ्यात जास्त पंकजाताई बाग फुलवतेचं श्रेय हे आमचे बंधू आनंद शिंदे यांना आहे आणि त्यांचं सगळ्यात जास्त माझे सगळे बंधू हे सगळे वाजवतात, मला त्याचा अभिमान आहे। म्हणजे एक कार्यक्रम होता आमच्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त, तिथे सगळ्यात जास्त गाणं वाजवलं, मला एवढाच अभिमान वाटतो की ते आमचा आदर्श आहेत। तर रिपाईचे मी आता सत्कार घेणार आहे। मंचावर उपस्थित आमचे सुरेंद्र गांधी, आज दिलीपजी नाहीत पण त्यांचा मुलगा आपल्याबरोबर काम करतोय, राहुल राजळेजी, भीमरावजी फुंदे आज आवर्जून इथे आलेले आहेत, आशुतोषजी डहाळे शिवसेनेचे तालुका प्रमुख, केशव आंधळे तालुका उपाध्यक्ष शेवगाव, शिवाजी खेडकर, रणजित बेळगे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी, कचरू चोथे किसान मोर्चा, नारायण पालवे, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, संजय खेडकर, नितीन कीर्तने, संजय कीर्तने, रामहरी खेडकर, विलास गजबिये कवाडे गटाचे ते अध्यक्ष आहेत, बाबा राजगुरू, पिराजी कीर्तने, बाबूराव पाटीक। आता एवढे नाव घेतले ना तर माझ्या हेलिकॉप्टरची वेळ होईल। आणि अर्जुनराव शिरसाट, भगवानराव बांगर आणि माझ्या समोर उपस्थित या भव्य आणि ऐतिहासिक सभेला माझ्या उत्साह वाढवण्यासाठी
प्रत्येक गाण्यावर डोलणारे, घोषणा देणारे माझे सगळे अत्यंत उत्साही युवा बांधव, पागोटे घातलेले, टोपी घातलेले सगळे वडीलधारी मंडळी, शेतकरी बांधव आणि स्वतःच्या सख्या भावाच्या नसल्या असल्या तरी मुख्यमंत्र्याच्या नसलेल्या लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करते की 20 तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या दिवशी कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून तुम्ही महायुतीच्या उमेदवार म्हणून मोनिका राजळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. मोनिका राजळेंनी पूर्ण आपल्या भाषणामध्ये त्यांनी केलेला विकास सांगितला. या पाथर्डीसाठी मुंडे साहेबांच्या काय भावना होत्या हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही, कारण ही माझ्या भगवान बाबांची, भगवान गडाची भूमी आहे. या पाथर्डीचं केवढं मोठं भाग्य आहे की एका बाजूने वामन भाऊ, एका बाजूने भगवान बाबा आणि एका बाजूने पुण्यश्लोक अहिल्या देवी साक्षात इथे आशीर्वाद देण्यासाठी त्यांचं वास्तव्य आहे, त्यांचं जन्मस्थान आहे. हे केवढं मोठं भाग्य आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक चांगलं उदाहरण घालून घेण्यासाठी, सामान्य वंचितांसाठी, पीडितांसाठी, ज्यांचा वाणी नाही, ज्यांचा वाली नाही, त्यांचा वाली आणि बाणी बनण्यासाठी मुंडे साहेब राजकारणात आले. आणि याच नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी सांगितलं, मला गडावरून कोण दिसते? वाघीण दिसते. ते वाघीण म्हणले का मला? पण तुम्ही माझं नाव घेणार नाही त्यामुळे बरोबर आहे. वाघीण म्हणले पंकजा दिसते. अरे काय करण्यासाठी म्हणले? तुमची सेवा करण्यासाठी म्हणले, तुमची एकजूट बांधून ठेवण्यासाठी म्हणले. कोणत्याही प्रकारच्या भूल तापांना न बळी पडता ह्या माझ्या गरीब बांधवांना एका मुठीमध्ये बांधून ठेवण्याचं काम हे पंकजा मुंडेंनी करावं, हे माझ्या पिता गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलेलं आहे. एवढा प्रेम या पाथर्डीच्या जनतेने परळीपेक्षा मला जास्त दिले. परळीने तर ऐकलं नाही मागच्या वेळी, पण पाथर्डीने ऐकलं ना. मी बसले होते घरी, पण तुम्ही दिला ना मोनिका ताईंना निवडून. माझ्या शब्दावर तुम्ही मोनिका ताईंना विजय केलं. अरे वा, माझ्या या सभेला मोनिका ताई म्हणे ताई सभा द्या. मी देणार आहे, सभा देणार आहे. आणि मी सभा दिलेल्या 2 दिवसापूर्वी मी सगळी यादी केली. माझी 10 तारखेला सगळी यादी जाहीर झाली. मी मोनिका ताईंना परवा मध्यरात्री म्हणलं, अहो भाजप म्हणले हेलिकॉप्टर नाही, आता काय करावं? सभा तर दिलेली आहे. असं हेलिकॉप्टर हे जे उडायलंय ना, असंच हेलिकॉप्टर मध्ये बसून आले मी. आता असंच माझा जीव मुठीत धरून आले मी सिंगल इंजिनच्या हेलिकॉप्टर मध्ये. समोर एवढं ऊन लागलं की इथं येईपर्यंत काळे कुट्ट तोंड झालं माझं. अशा हेलिकॉप्टर मध्ये बसून आले मी. मागच्या वेळी सुजय विखे पाटलाची सभा इथंच झाली, त्यावेळी पण वादळ होतं, वारं होतं, हेलिकॉप्टर उडत नव्हतं, तरी मी जीव धोक्यात घालून आले. आज एवढंसं हेलिकॉप्टर घेऊन महाराष्ट्रभर सभा गेले, कारण ते म्हणले डबल इंजिनचे गेलेत, राजनाथ सिंगांना गेलेत, आणखी कोणाला गेलेत. मी बोललं बाबा सिंगल इंजिन द्या, नाही तर स्कूटरला बलून लावा आणि मला त्याच्यावर बसून पाठवा, पण मला पाठवा. कारण मी गेले तरी अडचण आहे, मी नाही गेले तरी अडचण आहे. त्यामुळे मला जाण्याची गरज आहे. पक्षांनी काय केलं, तिकीट दिलेत, कोर कमिटीने सगळे तिकीट दिलेत आणि मला दिली जबाबदारी. ते म्हणले तुला निवडून आणावं लागतं. पंकजा तुला जबाबदारी घ्यायची आहे. पंकजा गायिका पाथर्डी, पंकजा गायिका जिंतूर, पंकजा आता उद्या मी बुलढाण्याला जाणार आहे, आकाश पुणकरची सभा घेणार आहे, श्वेता मालेची सभा घेणार आहे. माझ्या आता 31 सभा झाल्या, आज 31 सभा. माझ्या खांद्याचं ऑपरेशन झालंय, म्हणजे छोटंसं ऑपरेशन, म्हणजे काय असं मोठं ऑपरेशन नाही, कापून बिपून नाही टाकलं, चांगले खांदे मजबूत आहे आपले, पण ते छोटंसं प्रॉब्लेम झाला, तुमच्यामुळेच झाला रे. एवढ्या गर्दीत तुम्ही माझ्या तुडवून टाकते हे पोरं. कोणी पायावर पाय देते, कोणी बाया हात ओढत्यात. माझी 2दा हे छोटे बोट माझं फ्रॅक्चर झाले. फार प्रेम आहे. हातपाय मोडणारे नशीब लोकांच्या प्रेमामुळे मोडणारी मीच आहे जगात. लोकांचं मोडून घेतात पडून पडून, पण मी नाही, तुमच्या प्रेमापायी. एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर केलंय आणि म्हणून आज मी या सभेला आले. महायुतीचं सरकार आणायचंय का नाही?
आणायचंय का नाही? मग देशामध्ये मोदींचं सरकार आलंय का नाही? तिसऱ्यांदा हॅट्रिक झाली का नाही? झाले ना. मग मोदींचं सरकार आलंय, महायुतीचं सरकार आणायचंय. तुमची ताई मागच्या वेळी खासदार बनायची होती पण आमदार बनून आलेली आहे. आमदार झाले की नाही? मी या तुम्ही मोनिका त्यांचे मतदार आहेत, त्या माझ्या मतदार आहेत, त्यांनी मला मतदान करायला म्हणून. त्यामुळे आज मोदींची हॅट्रिक झाली, यांची पण करून टाका. अटल बिहारी वाजपेयी यांची कविता आहे, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. कोणी आपल्याला धुतकारलं, कोणी आपल्याला धिक्कारलं, कोणी आपल्याला अडचणीत आणलं, आपला द्वेष केला, तरीही आपलं मन त्याच्याविषयी छोटं नाही ठेवायचं. आणि कोणी किती आपला पराभव झाला, आपली अडचण झाली, काही झालं तरी आपलं मन तुटू द्यायचं नाही. त्यामुळे आपलं मन मोठं ठेवायचं. निवडणुकीचा मी खूप निवडणुका पाहिल्या. मैं माफ कीजिए, मैं सब वो लाभार्थी का याद गए क्या? चलो मैं गुजरात को बोलती हूँ, माफ कीजिए. हम लाभार्थी की लिस्ट और योजनाओं का बात नहीं करेंगे, इनको यही बात करेंगे तो वोट मिलेगा. तो आप वो सब वो करके गए बघेल जी, तो इसलिए मैं जो बात उनको चाहिए सुनना वो कर रही हूँ. त्यामुळे निवडणुका प्रत्येक वेगळ्या असतात. माझ्या जीवनामध्ये मी 2009ला आमदार झाले, पण मी 2004 ची निवडणूक पाहिली, मी 99 ची निवडणूक पाहिली. प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अजेंडा असतो आणि कधी कधी त्या अजेंड्याचं रूप बदलतं आणि त्याचं एक स्पिरिट तयार होतं आणि ते स्पिरिट कदाचित त्या निवडणुकीमध्ये एक दिशा देतं. आणि त्यामुळे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या स्पिरिटनी तसं देशाला काहीच दिलं नाही. पण आत्ता जे स्पिरिट तयार झालंय ते विकासाचं स्पिरिट आहे. ते स्पिरिट महायुतीचं सरकार आणण्याचं स्पिरिट आहे. तुमच्या लेकीला जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे मी तुमच्या समोर उभी आहे. आत्ता स्पिरिट विजयाचं घेऊन आपल्या सगळ्यांना जायचंय, गावागावामध्ये जायचंय. माझ्या विजयाच्या शिल्पकार म्हणून, पाथर्डीच्या विजयासाठी माझं योगदान म्हणून ही सभा मी इथे दिलेली आहे. मोनिका ताई यांनी या पाथर्डीसाठी जे काम केलं माझ्याकडून करवून घेतलं. परळीपेक्षा प्रेम मुंडे साहेबांनी पाथर्डी म्हणजे शेवगाव पाथर्डी मतदारसंघावर केलं, परंतु मी तर त्याच्याहूनही जास्त प्रेम केलं. मी मंत्री असताना परळीपेक्षा 1 रुपया पण पाथर्डीला कमी नाही दिला, 1 रुपया पण. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 25-15 ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिकेच्या नगर विकास निधीसाठी प्रत्येक वेळी कोणत्याही अडचणीसाठी पाथर्डीचे लोक, शेवगाव पाथर्डीचे लोक माझ्याकडे आले, मी त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आणि त्याच्यामुळे तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहिलात. मोनिकाताई राजळेंनी आता तर 5 वर्ष मी मध्य प्रदेशच्या प्रवासात होते, त्यावेळी 2.5 वर्ष सरकार नव्हतं. आता आलेलं 2.5 वर्ष सरकारमध्ये त्यांनी किती काम केले हे त्या सांगत होत्या. हे सगळं काम आपल्या डोळ्यासमोर उभं राहिले आणि ते काम आपल्याला आशीर्वादाच्या रूपाने त्यांच्या मागे उभं करायचंय. सगळ्यात मोठं काम तर आमचं 7,500 वालं झाले का नाही? किती झाले अकाउंट मध्ये? तुमचंच लक्ष जास्त दिसतंय. तुम्हाला काय करायचंय? 7,500 डोळा ठेवू नका त्यांच्या अकाउंटवर, पैसे देऊ नका यांना. माझ्या मागच्या जिंतूरच्या सभेमध्ये मेघना बोर्डीकर म्हणे, ताई आमची दारू बंदीची मागणी आहे. टाळ्याच नाही वाजल्या, फक्त बायांनीच टाळ्या वाजवल्या. ते लोक लगेच हात असे करून बसले. मला असं म्हणू नका, हे तुमचे मतदार आहेत. पण या 7,500 रुपये आपल्याकडे आले, त्यांनी अजून पुढचे येणार आहेत. सख्खा भाऊ किती देतो रे ओवाळणी बहिणीला? तू किती देतो मुकून? खोटं बोल नको, मी बहिणीला फोन करून विचारीन. हो धनू, तुम्ही किती देता? मला तर माहिती घरातल्या घरात किती देता. 500 आणि 1000. 500 म्हणजे जर सख्खा भाऊ देते तर मुख्यमंत्र्यांनी किती दिले? 1,500 रुपये. सख्खा भाऊ वर्षातून 1दा 2दा, आणि हे तर दर महिन्याला तिप्पट दिला ना. मग तुम्ही आमच्या उमेदवाराला किती मतं दिले पाहिजे? तिप्पट. बरोबर आहे की नाही?
आता जिथं जाईल तिथं लोक म्हणतात ताई तुम्ही लाडकी बहीणवरच बोलायलात, लाडकी बहीण आम्ही काय सभेत नाहीत का? तुम्ही पण आहेत ना सभेत, तुम्हालाही दिलंय ना. म्हणजे तसे मोनिका ताईंनी सगळेच मुद्दे बोलले. काय दिले तुम्हाला? तुमच्या हातात एक कागद दिलाय काही दिवसापूर्वी, कृषी पंपाचं वीज बिल किती केलंय, त्याच्यावर काय लिहिलंय? भोपळा, झिरो दिलंय ना. आता मग तुमचं वीज नो बाकी, नो ड्यूज केलंय की नाही? तसं कुणी मतदान मागायला आलं तर म्हणावं तुम्हाला नो ड्यूज भोपळा, नो ड्यूज मिळतील, भोपळा मिळेल, कारण सरकारने आमचं वीज बिल माफ केलंय म्हणणार की नाही? पुन्हा या माझ्या बहिणींच्या अकाउंटवर डोळा ठेवता तुम्ही. शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना मिळते की नाही? किती मिळते वर्षाला? ती 15 करणार आहेत. अजित पवारांनी डिक्लेअर केले. आता जाहीरनाम्यामध्ये आपला महायुतीचा जाहीरनामा आहे, केलाय की नाही? 12चे 15 झाले. मिळणार का नाही? आणि मग सगळं आम्ही द्यायचं आणि मग तर कशाला दुसऱ्याला द्यायचे? कशाला? माझी काळजी करू नका तुम्ही, माझी काळजी करू नका. मी समर्थ आहे. विजय पचवायला आणि पराभव पचवायला सुद्धा मी समर्थ आहे. माझी काळजी करू नका तुम्ही. मी इथे आलेली आहे. माझं येणं आता काय लोक सारखे ताई तुम्ही लक्ष द्या, तुम्ही असं भाषण करा, ताई तुम्ही असा हात हलवा, ताई तुम्ही हे बोला, आणि मी सगळी साक्षात तिथे उभी आहे ना 6 फुटाची. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे तुम्हाला? मी उभी आहे ते म्हणजे महायुतीची मी स्टार प्रचारक आहे, स्टार प्रचारक. सगळ्या राज्यभरात फिरतीये मी. काय मजाक करायले का? महायुतीची सत्ता आणण्यासाठी आपल्या लेकीने योगदान दिले हे सांगायचं नाही का आपल्याला? सांगायचं का नाही? मग आता एक एक आमदार लागल ना तिकडे हात वर करायला, लागल ना. त्यामुळे आपल्याला द्यावंच लागते, आमदार द्यावंच लागते. त्यामुळे 20 तारखेला तुम्ही कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबा आणि मोनिका ताईंना विजयी करा. हे सगळे आलेत ना, बाहेरचे बघायला आलेत, सगळ्या देशातून लोक आलेत. मला तर वाटतं किती बूथ आहेत आपल्या सगळ्या राज्यात? 90,000 का काय बूथ आहेत राज्यात. आणि त्या 90,000 बूथवर 90,000 लोक आले देशातून. बघितलं भाजपचं काम काय? गडबडच आहे, साधं नाही. 90,000 ये जो आहे ना हमारे भाई गुजरात से, ये कासवाल जी उनके जैसे 90,000 लोग आए ना महाराष्ट्र में. थोड़ा ऑक्सीजन कम हो गया महाराष्ट्र में, उतने लोग ज्यादा बाहर से आ गए. सगळे बघायले राज्यात काय चाललंय, रिपोर्ट करायले मोदींना, अमित शहाना, JP नड्डाना लिहायले. इधर पंकजा मुंडे की सभा पाहिजे, इधर सभा में बहुत प्रतिसाद है, लोकांची काय जिवंत प्रतिसाद आहे. अरे 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 चाललंय, माझं चाललंय ना रेकॉर्डवर. मग हे सगळे लिहायलेत, सगळ्यांनी निरोप पंकजा मुंडे का सभा चाहिए, पंकजा लो सभा. आले मी, आणि आले ते पण कशी आले? तुम्ही ते हेलिकॉप्टर बघायलाच या. मी त्याला म्हणलं थोडं खालून खालून चालव, म्हणजे पडलं बिडलं तर जास्त लागणार नाही. आपले असंच वर वर जाऊया हेलिकॉप्टर सारखे शूटिंग. हा हळूहळू हळू ने म्हणलं बाबा केजला ऊसतोड कामगारांचा मेळावा आहे. ऊसतोड कामगाराचे मुकादम आलेत का? आहेत का? का गेले कर्नाटकला? कोण आहेत मुकादम? हात वर करा बरं. आज तो मोठे माणसे खाली कसे बसतील? त्यांनी कुठे गेले? आणि तुम्ही जा 32% घेऊन जाऊ नका, जाऊ नका. हा मुकादम जाऊ नका. 13 लाख रुपये फरक दिला. मला तर त्याचं काय झालं ते झालंच. हा मला माहिती रे बेटा. आता हे मुकादमांना विनंती आहे माझी,
विनंती आहे पुढच्या वेळी हे ठेवायचंच नाही आपण. पुढच्या कराराच्या आधी आता माझ्या हातात दिलं नाही महामंडळ तर तुमचं पुन्हा कुणाच्या पायात पडायचं काम नाही. पण तेच नाहीत ना, त्यांना आता म्हणते एवढं द्या, सभा तर करायला लावतात, महामंडळ द्या पटकन 2 वर्षात जिकडे तिकडे करून टाकते. पण तुम्ही ऊस तोडायला उचलू नका मजूर, वेळ आहे अजून. सगळीकडे पाऊस पडलाय, कारखाने सुरू नाहीत, कुठेच सुरू नाहीत, बाहेर सुरू आहेत राज्यामध्ये. झालं 20 तारखेला सकाळी मतदान करा, जावा ऊस तोडायला. मग हा मी कोयता घासा त्याच्यासाठी म्हणले होते. आता ज्याला पोट आता मी इतके वर्ष राजकारणात आहे, उगाच ते काय आजकाल युट्यूब चॅनल पण कुणी काढते रे इलेक्शन मध्ये, ते इतके उगवतात आणि त्याच्यामध्ये असं भयानक लिहितात काहीतरी, काय म्हणल्या पंकजा मुंडे मोनिका राजळे ना असं लिहितात. आणि असा राग राग फोटो माझा त्यांचा एकमेकांकडे बघताना आत फुस काहीच नसते. कोयता घासायच्यासाठी म्हणले की तयारी करा, ऊस तोडायचे आणि मत द्यायचे आणि निघा पुन्हा. बिलकुल कोणीही 20 तारखेपर्यंत जायचं नाही. मी हात जोडून विनंती करते, ऐकाल ना माझं एवढं, ऐकाल ना. ऊस तोडायचं बंद करते रे राजा साहेब. 63 वर्ष जगले, मला 65 वर्षाची होईपर्यंत तोंड बंद करते. लगेच कसं बंद होईल? एवढी चांगली मजुरी वाढली, तुम्ही त्याच्यावर चाललात. पुन्हा सीजनल काम आहे, वर्षभर नाही. त्यामुळं बंद करायचंय. एखाद्याच्या कपाळावर लिहिलेली गरिबी पुसण्यासाठी 50-50 वर्ष काम केल्यावर ती पुसली जाते. मी पुसेन, मी कष्ट करून उभी राहीन तुमच्या मागे. जेव्हा माझ्या जीवनात एकदा संधी मिळाली मी करून दाखवले, एकदा अजून संधी मिळाली त्या गरीबाच्या डोक्यावरचे कष्ट कमी करण्याचं काम मी करेन. विश्वास आहे का? आहे का विश्वास? मग तुम्ही सगळे हा विश्वास सार्थ करा. मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही मोनिका ताईंना विजयी करा आणि त्यांच्या पाठीमागे आपल्या मतांचा आशीर्वाद उभा करा. आणि मी मोनिका ताई तुम्हाला सुद्धा सांगते, हे लोक हे माझा प्राण आहेत, प्राण. हे माझ्या केवळ एका सांगण्यावर तख्त उलटून टाकतात, इतके इतके प्राणाच्या प्रिय. तुम्ही बाकी काय करा पण ह्यांना जीवापाड जपा, ह्यांना जीवापाड जपा. ह्याच्यापेक्षा मी काहीच सांगणार नाही. आणि आता तुम्ही आमदार आहे, ती पण काही एकट्या परळीची आहे का? पाथर्डीची पण आहे ना. मी राज्याची आमदार आहे ना, कुठल्याही मतदारसंघातली आमदार आहे ना मी. त्यामुळे मी तुमच्या पाठीमागे, तुमच्या प्रत्येक अडचणीच्या पाठीमागे राहीन. विधानसभेत तुमच्या लेखीचा आवाज गुंजेल तेव्हा तुमच्या हक्कासाठी गुंजेल, एवढं लक्षात ठेवा. त्या आवाजाला आवाज देण्यासाठी ताई उभ्या राहतील, याची सोय येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही करा असं आव्हान तुम्हाला करते. आणि तुमचे आशीर्वाद घेऊन मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद.